नमस्कार. आज आपण भेंडी फ्राय कशी बनवायची त्याची रेसिपी पाहणार आहोत आणि ही भेंडी फ्राय चवीला खूप छान लागते आणि एकदम कमी साहित्यामध्ये बनते पण झटपट. याचा व्हिडिओ तुम्ही पूर्ण नक्की पहा, खूपच छान आहे. तीच भाजी खाऊन कंटाळा आला असेल भेंडीची तर ही नवीन भेंडी नक्की ट्राय करा. याचा व्हिडिओ तुम्ही नक्की शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला बारीक सारी गोष्टी पण माहिती पडतील. चला तर मग भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. भेंडी फ्राय कशी करतात हे तुम्ही पूर्ण पाहून घ्या आणि रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला तेवढे विसरू नका. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. या ठिकाणी भेंडी घेतलेली आहे. भेंडी स्वच्छ धुवून सुकवून त्याचे असे बारीक बारीक काप करून घेतलेले आहे मी. आज आपण भेंडीची रेसिपी पाहणार आहोत, भेंडी फ्राय कशी करायची. या ठिकाणी बघा 2 वस्तू घेतलेल्या आहेत, तांदळाचे पीठ आणि बेसन पीठ. याच्यामध्येच मी हिंग घालून घेत आहे, धना पावडर, लाल मिरची पावडर, तिखट आवडीनुसार घाला, जिरा पावडर, हळद, जिरे टाकले आहे कुस्करून, ओवा टाकला आहे कुस्करून, चवीनुसार मीठ. हे सगळं साहित्य आपल्याला मिक्स करून एकजीव करायचे आहे. हे मिक्स करून झालेलं आहे आपलं. आता आपण हे भेंडीमध्ये टाकून घेणार आहोत आणि भेंडी व्यवस्थित अशी वरती खाली करून घेणार आहोत म्हणजे सगळं ते भेंडीला जे पीठ आहे आपण ते मिक्सअप होईल. या ठिकाणी 1 लिंबू पिळून घेत आहे मी. लिंबामुळे काय होतं, ते चव पण येते फार आणि कडकपणा जो असतो तो अजून वाढतो. लिंबू पिळून झालेले आहे. आता आपण पुन्हा एकदा वरती खाली करून घेणार आहोत म्हणजे तो लिंबाचा जो रस आहे तो पूर्ण भेंडीला लागेल. या ठिकाणी तेल गरम करायला ठेवलेले आपण एक सोडून पाहूयात गरम झाले का तेल. चांगलंच तेल झालेलं आहे बरं गरम. आपण बाकीचे सोडून घेऊयात. हिला आपण बाहेर काढून घेऊयात आणि बाकीची जी भेंडी आपण आहे ती टाकू याच्यामध्ये. बाकीचे आपण टाकून घेऊयात. त्याच्या ज्या बुडबुड्या कमी झाल्या ना मग आपण भेंडीला हलवायचं आहे. तोपर्यंत नाही हलवायचं, तोपर्यंत सेट होते व्यवस्थित. तेव्हा त्याचे बुडबुडे जे आहेत कमी झालेले आहेत. आपण तिला ना पलटी करून घ्या दोन्ही साईडने आणि मस्त क्रिस्पी लागतं, मस्त कुरकुरीत होतं. नक्की घरी रेसिपी ट्राय करा, चवीला पण छान लागतं. लिंबू पिळल्यामध्ये त्याची चव अजून वाढते. आणि तळता वेळेस आहे ना गॅस मोठाच ठेवायचा आपल्याला, मंद आचेवर नाही तळायचं आहे. जेवढा तुमचा गॅस मोठा असेल तेवढं हे कुरकुरीत होतं. हे बघा आता मस्त असं कुरकुरीत, आता मस्त कलर पण आला आणि मस्त कुरकुरीत पण झाली, बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये. आता आपण त्याला काढून घेऊयात. बघा किती छान कुरकुरीत झालेलं आहे, किती मस्त कलर आलेला आहे. चवीला पण छान लागते आणि तुम्ही आवाज बघू शकता किती कुरकुर आवाज येतोय. हे बघा या ठिकाणी मस्त कुरकुरीत अशी भेंडी फ्राय आपली तयार आहे. तुम्ही पण या पद्धतीने नक्की घरी ट्राय करा, चवीला पण खूप छान लागते आणि एक वेगळ्या प्रकारची भेंडी पण आपण खाऊ शकतो. नेहमी तीच भेंडी खाऊन कंटाळा असेल तर ही रेसिपी नक्की ट्राय करा. आणि तुम्हाला रेसिपी कशी वाटली, आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तर आता मग तोपर्यंत खात राहा, स्वस्त राहा आणि मस्त राहा. आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू, धन्यवाद.